हिंदवी स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ नावाने राज्यातील 3000 स्मार्ट एसटी बसेसचा लोकार्पण सोहळा आज विधान भवनाच्या प्रांगणामध्ये पार पडलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसंच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते या बसेसचं लोकार्पण करण्यात आलंय। या कार्यक्रमाला मंत्री पंकजा मुंडे यांच्यासह आमदार देखील उपस्थित होते। राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम आणि आधुनिक करण्याच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे। नावाने ही बस सेवा आपण संपूर्ण राज्यभरात करत आहोत। छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। सन्माननीय आमदार एकनाथ पाटीलजी, सन्माननीय आमदार विजय शिवतारेजी, सन्माननीय श्वेता महालेजी, सन्माननीय आमदार आशिष देशमुखजी, सन्माननीय आमदार मनीषा कायंदेताई, सन्माननीय आमदार अर्जुन कुलकर्जी, सन्माननीय आमदार दौलत राणाजी तसेच दादा भुसे साहेब, आपलंही मनपूर्वक स्वागत आहे। मान्यवरांच्या शुभ हस्ते आज राजमाता जिजाऊंच्या नावे हे सुंदर असं कार्य पार पडत आहे। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात या आधी शिवनेरी, शिवशाही, शिवाई, यशवंती, हिरकणी आणि आता राजमाता जिजाऊच्या नावाने हा प्रवास सुखकर होण्याच्या मार्गाने आहे। आता मात्र मान्यवर मंडळी राजमाता जिजाऊच्या बसच्या आतमध्ये जात आहे। ही बस आता थेट मुख्य द्वारापर्यंत जाणार आहे। राजमाता जिजाऊ सुद्धा आपल्या समवेत त्यांची छबी आपल्याला पाहायला मिळते। हिंदवी स्वराज्याची जननी राजमाता जिजाऊ अर्थात मान्यवरांच्या साथीने आज राजमाता जिजाऊ या एसटी बस सेवेचं लोकार्पण आपण करत आहोत। तत्पूर्वी मी विनंती करतो सन्माननीय प्रतापजी सरनाईक साहेबांना आपण आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं इथे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं। मी माधुरीताई मिसाळजींना विनंती करतो आपण महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेबांचं स्वागत करावं। तसेच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांचंही आपण स्वागत करावं। पंकजाताई मुंडे जी आपल्या समवेत उपस्थित आहेत। पर्यावरण मंत्री मी माधव कुसेकरजींना विनंती करतो आपण त्यांचं स्वागत करावं। तसेच
टाटा कंपनीचे ग्लोबल हेड सुशांत नाईक यांचं स्वागत करण्यासाठी मी सीएम साहेबांना विनंती करतो, आपण आपल्या शुभेच्छांचं स्वागत करावं. तसेच अशोक लेलँडचे सिनियर मॅनेजर जॉन मॅथ्यू यांचंही स्वागत करावं. यांच्याच माध्यमातून या 3000 बसेस आपल्याला मिळत आहेत. आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. महाराष्ट्राच्या या वैभवशाली इतिहासाला आज एक नव्या पर्वाची सुरुवात होत असताना राजमाता जिजाऊ यांच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या अत्याधुनिक बस सेवेचं लोकार्पण आपण करत आहोत. मी विनंती करतो महाराष्ट्र राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री यांच्या शुभ हस्ते आपण लोकार्पण करावं. ही सुंदरशी सुरुवात झालेली आहे. जय जिजाऊ, जय शिवराय.